तरी मराठी लोक फक्त अवेअरनेस नाही किंवा कुठल्या तरी एका लूपमध्ये अडकले. तुम्ही आता जे सांगितलं की 2च पोस्ट माहिती आहेत, DYSP आणि DC. UPSC मध्ये IAS आणि IPS. खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. त्याचं चांगला अधिकारी बनायचं असेल तर फक्त एका ठराविक विषयाची पुस्तकं पाठ करून आपण चांगले अधिकारी बनू का? क्लिअर डिफरन्स बिटवीन UPSC ऑफिसर आणि MPSC ऑफिसर. MPSCचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बघता तो फोबिया म्हणून नक्कीच बघायचा नाहीये की UPSCचं काहीतरी खूप मोठी परीक्षा आहे आणि ते रिप्लिकेट केलं तर आम्हाला येणार नाही. MPSCचा अभ्यास करणारा विद्यार्थी आणि UPSCचा अभ्यास करणारा विद्यार्थी एकाच लायब्ररीमध्ये बसतात. आपलं काय होतंय की आपण एक्झामकडे येताना म्हणजे MPSCच्या गटासाठी, आणि मला ते दिसतं पण लगेच, तुम्ही ते पुस्तक घेऊन येतात. एक्झॅक्टली. आणि त्या पुस्तकातला काय म्हणतो आपण, VIP क्वेश्चन्स, PYQ क्वेश्चन्स, ही स्कीम परत परत येणार आहे. पण त्या स्कीमच्या इम्प्लिमेंटेशनवर इम्पॅक्ट, स्कीम का गरजेची, स्कीम अपडेट करायला हवी का, अपडेट कशी करायला पाहिजे, हा पुढचा पार्ट हा तुमचा आता नवा सिलेबस आहे. आपलं असं आहे आता की आम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हर हवेत गव्हर्नमेंटला, किंवा गव्हर्नमेंटलाच नाही, तुम्हाला तरी कोण हवंय, सोसायटीला पण. आपण कुणाला हिरो म्हणतो, जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्याला. तुम्ही रिव्हिजन किती केली मेन्ससाठी? मी नेहमी सांगतो की मी फक्त ज्या फॅक्ट आणि डेफिनेशन रिव्हिजन करून गेलो. माझे डेली रिव्हिजन पॉईंटची हे न्यूजपेपरमध्ये होत जाते. ऍक्च्युली आजपर्यंत ह्या गोष्टी अशा पद्धतीने कुणी प्रेझेंट केल्याच नव्हत्या आणि त्या आज आपलं वास्तव कट्ट्यावरती प्रेझेंट झाल्यात. ही खरं मोठी गोष्ट आहे, कारण याच्यामुळे विद्यार्थ्यांना आता त्यांची दिशा मिळणार आहे आणि एक त्यांचा जो काही रस्ता आहे तो सुकर होणार आहे.